साखर न वापरता हा गाजरचा हलवा मी बनवलेला आहे। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण साखर न वापरता गाजरचा हलवा बनवणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला गाजर स्वच्छ धुवून त्याचे सुकलेले देठ काढून टाकायचे आहेत आणि नंतरून ही गाजर जर निबर असेल तर तुम्ही त्याची सालही काढून घेऊ शकता। इथे ही गाजर खूप कवळी असल्यामुळे मी डायरेक्ट किसून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता माझे सगळे गाजर किसून झालेले आहेत। आता एका कढईमध्ये जवळजवळ 2 टेबलस्पून असं तूप गरम करायचं आहे आणि तूप जेव्हा गरम होईल तेव्हा आपल्याला त्यामध्ये किसून घेतलेलं गाजर टाकायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे। हा गाजरचा किस पूर्णपणे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतवून घेऊन याच्यामध्ये दूध टाकायचं आहे। मी इथे जवळजवळ 2.5 कप दूध वापरलेलं आहे आणि हे जवळजवळ 1 किलोपेक्षा कमी गाजर होते। दूध टाकून हा गाजरचा हलवा शिजत ठेवायचा आहे। जेव्हा हा शिजत आलेला असेल त्या टायमिंगला आपल्याला याच्यामध्ये गूळ किसून टाकायचा आहे। साखरेचा वापर इथे करायचा नाही। तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्या पद्धतीने याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। मी जवळजवळ इथे 1 प्लेट असं हे गूळ टाकलेलं आहे। साधारणतः 1/2 किलो गूळ मी इथे वापरलेला आहे। तुम्ही बघू शकता गूळ आणि दूध आटत आल्यावर याच्यामध्ये काळे मिरे आणि इलायचीची पावडर केलेली आहे ती पावडर मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आणि आता त्यातच आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे। त्यासाठी थोडेसे काजू, बदाम आणि मनुके घेतले आहे। मी काजू आणि बदामाचे काप करून घेतले आहे। ते तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता किंवा ठेचून घेऊ शकता। आता जेव्हा गाजरचा हलवा आपला शिजला जाईल त्या टायमिंगला आपल्याला हे काजू, बदाम आणि मनुके टाकून घ्यायचे आहे। हे तुम्ही सगळ्यात आधी थोडेसे तुपामध्ये भाजून घेऊन टाकू शकता। मी इथे हे असेच टाकलेले आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन मीडियम गॅसवर आपल्याला हे 2 ते 3 मिनटं शिजून द्यायचं आहे। चला तर मग हा आपला गूळ घालून गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि ज्यांना डायबिटीज असेल त्यांनी हा नक्कीच ट्राय करा। थँक्यू।